तिळाची चटणी करणार आहोत, तर त्यासाठी मी तर व्यवस्थित असं खूप चटके नाही द्यायचे, नॉर्मली तडतड व्हायला सुरुवात झाली ना गॅस बंद करून टाकायचं. तर व्यवस्थित भाजून घ्यायची. तर माझे तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहे. ही साईडला काढून घेणार आहे. खोबरं भाजून घेणार आहोत, फक्त 1 ते 2 चमचे, जास्तीत जास्त 2 चमचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. खोबरं हे आपल्याला लाल बुंद भाजून घ्यायचं. लाल बुंद माझं खोबरंसुद्धा व्यवस्थित लाल बुंद झालं. हे मी काढून घेणार. दोन्ही गोष्टी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यात तेल काढून घेतले. त्याच्यात आपण चवीनुसार आपल्याला हव्या तेवढ्या लसणाच्या पाकळ्या टाकू शकतो. मी तर 8-9 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर मी चवीनुसार मीठ घेतलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चटणी मी मिक्सरमधून वाटून घेतली आहे. टेस्टी अशी तिळाची चटणी